नमस्कार सगळ्यांना. आज 16 एप्रिल 2024 आणि आजचा विषय परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन. तर हा डिलिमिटेशन एवढा महत्वाचा विषय आहे, तर आज आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती समजून घेणार आहोत. तर नक्की डिलिमिटेशन हा विषय काय आहे किंवा डिलिमिटेशनमुळं काय घडणार आहे नक्की. तर हे डिलिमिटेशन म्हणजे भारताची जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये आज घडीला 543 खासदार आहेत. तर हे 543 खासदार हे 1971च्या जनगणनेनुसार निर्धारित करण्यात आलेले आहेत. म्हणजे समजा त्यावेळेस असं निर्धारित करण्यात आलं होतं की समजा प्रत्येक 1 लाख मतदारांना एक खासदार असेल, असं जर त्यावेळी जर निश्चित करण्यात आलं असेल, तर आज घडीला लोकसंख्या वाढून आज समजा प्रत्येक 5 लाख लोकांना मतदारांना एक खासदार आज जर होत असेल, तर मग ह्याची संख्या वाढवण्यात येणार आहे. म्हणजे काय होणार आहे, पण मग ह्याच्या अगोदर जसं तुम्हाला सांगितलं की 1971च्या जनगणनेनुसार हे सगळं झालं होतं. तर मग त्याच्यानंतर का बरं करण्यात आलेलं आहे. तर विषय असा आहे की भारताच्या स्वातंत्र्यापासूनच त्या वेळच्या सरकारने असं ठरवलं होतं की बाबा लोकसंख्येवर नियंत्रण आणणं हे खूप महत्वाचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे मग 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार असं ठरवलं होतं की 1971च्या जनगणनेनुसार जे काही हे खासदारांची संख्या निश्चित करण्यात आली होती ती 2000 पर्यंत गोठवण्यात येईल. म्हणजे 2000 पर्यंत प्रत्येक राज्यांनी आपापल्या राज्याची लोकसंख्यावर नियंत्रण आणावं आणि मग त्यानंतर 2000 मध्ये जे काही त्यावेळेसचे जे लेटेस्ट डेटा असेल लोकसंख्येचा जनगणनेचा त्या हिशोबाने नवीन खासदारांची संख्या वाढवण्यात येईल. पण मग 2001ला परत 84व्या घटना दुरुस्तीनुसार ही जी काही लोकसंख्या म्हणजे हे डिलिमिटेशनची जी मर्यादा आहे ती 2026 पर्यंत वाढवण्यात येणार नाही हे ठरवलं. मग 2026 आता आपण 2026 मध्ये आहोत. तर मग भारतीय सरकारनं आता असं ठरवलंय की 2011च्या जनगणनेनुसार हे आता नवीन डिलिमिटेशन करण्यात येणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिलिमिटेशन हे लोकसंख्येवर आधारित असतं. तर मग तसं आता असं होईल की समजा जर म्हणजे मुळात डिलिमिटेशन चांगलं आहे का, तर खूप चांगलं आहे, खूप गरजेचं आहे की खूप गरजेचं आहे. पण मग ह्याचा परिणाम असा होणार आहे की ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रचंड प्रयत्न केले तर त्या राज्यांवर निगेटिव्ह परिणाम होणार आहे. म्हणजे जसं की दक्षिणेतील राज्य त्यात तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणा असेल, तर ह्या दक्षिणेच्या 5 राज्यांसोबत महाराष्ट्र एक राज्य असेल. या सगळ्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळं ह्या सगळ्या राज्यांचा जो जन्मदर आहे तो 2.1 आणि त्यापेक्षा कमी आहे. आणि ह्या उलट जी उत्तरेकडील जी राज्य आहेत जे आपण गायपट्टा म्हणतो, तर त्या गायपट्ट्यातील जो जन्मदर आहे तो 3 आहे. म्हणजे एका प्रत्येक स्त्रीला हा कमीत कमी 3 मुलं होतात असं एक त्याचा अनुमान आहे किंवा त्याचं एक रेशिओ आहे. तर मग अशा वेळी उत्तरेकडील बिमारू राज्यांनी त्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण न आणल्यामुळं आता जी डिलिमिटेशन होईल त्या डिलिमिटेशन मध्ये त्यांच्याकडील खासदारांची संख्या वाढेल आणि त्या उलट दक्षिणेकडील आणि महाराष्ट्रातील खासदारांची संख्या परिणामी कमी होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं उत्तरेकडील लोकसभेमध्ये उत्तरेकडील राज्यांचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. ह्यासाठी भारत सरकारने आज 16 एप्रिलला 3 विधेयकं लोकसभेत सादर करण्यात आलेली आहेत. त्यातलं संविधानाची 131वी दुरुस्ती 2026, दुसरं परिसीमन विधेयक 2026 आणि तिसरं म्हणजे केंद्रशासित प्रदेश कायदे 2026चं दुरुस्ती. यानुसार आज लोकसभेत जास्तीत जास्त 550 जागा आहेत. तर ह्या जागा वाढून 850 पर्यंत नेण्याचा एक प्रस्ताव आहे. यामध्ये राज्यांसाठी 815 जागा असणार आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 35 जागा असणार आहेत. तर मग हे जर विधेयक मंजूर झालं तर महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये जवळपास 24 जागांची वाढ होऊ शकते असा फक्त अंदाज आहे. कारण विधेयकात हे कुठेच नमूद केलेलं नाही की कुठल्या राज्याची किती खासदार वाढतील. तर मग आज महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत ते वाढून मे बी 72 खासदार होतील. तर काही अंदाजानुसार हे 48 वरून फक्त 68 पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे जवळपास 42 ते 50% ही वाढ गृहीत धरतोय आपण. तसंच युपी, बिहार व गायपट्टा
जी राज्य आहेत त्यातील सगळ्यात जास्त फायदा हा उत्तर प्रदेशाला होण्याची शक्यता आहे. त्यातील उत्तर प्रदेशमध्ये सध्या 80 जागा आहेत. त्या 80 जागा वर वाढून 58 जागा वाढून ते एकूण 138 पर्यंत जाऊ शकतात. विचार करा की महाराष्ट्रात 68 कोटी आणि उत्तर प्रदेशातील 138 जागा कुठे. तसंच बिहारच्या 40 वरून 72 पर्यंत जातील. जसं मी तुम्हाला सांगितलं की तसं मध्य प्रदेशचं 29 आहेत सध्या, ते वाढून 47 होतील. आता हे पर्सेंटेजमध्ये जर सांगायचं गेलं तर उत्तर प्रदेशाचं जे पर्सेंटेज आहे ते 50 ते 60% होईल वाढून. उत्तर प्रदेशची जी म्हणजे जी खासदार संख्या जी वाढणार आहे ते पर्सेंटेजमध्ये सांगतोय. बिहारमध्ये जवळपास 50 ते 80% हे खासदार वाढणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 50%, मध्य प्रदेशमध्ये 62% हे खासदार वाढणार आहेत 29 वरून 47 वर, आणि राजस्थानमध्ये 25 वरून 44, म्हणजे हे 76% हे वाढ असणार आहे. मग मुळात काय होतंय की ह्या वाढीव जागामुळे जे काही उत्तरेतील राज्य आणि त्यांचा खासदारांचा ह्या सगळ्या कायदे करण्यामध्ये, तसंच कायदे सरकार स्थापण्यामध्ये, तसंच राष्ट्रीय धोरणांमध्ये ह्या राज्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल, जो की आधीच जास्त आहे. जेव्हा की ही राज्य प्रगतीच्या बाबतीत राष्ट्रीय जी काही सरासरी असेल या सरासरीच्या बाबतीत सगळीकडे ह्यांनी माती खाल्लेली आहे, आणि पण मग या डिलिमिटेशन मध्ये पण मग अशी माती खाऊन सुद्धा ह्यांना चांगला फायदा होणार आहे. दक्षिण भारतात जी आपली 5 राज्य आहेत ती राज्य जवळपास जीडीपीच्या 30% योगदान देतात आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही राज्य फक्त 20% आहेत. मग अशा वेळी त्यांचा म्हणजे त्यांच्यावर जे महत्वाचे परिणाम होणार आहेत ते लोकसभेतील त्यांचा वाटा घसरेल. म्हणजे केरळच्या बाबतीत लोकसभेतील त्यांचा वाटा जो आहे 3.7% वरून 2.2% घटेल. म्हणजे हा विरोधाभास बघा. तसंच तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश ह्या सगळ्यांचाही त्यांचा जे काही सापेक्ष वाटा असेल तो सुद्धा घसरेल. लोकसंख्या नियंत्रणाच्या यशाची शिक्षा ह्या सगळ्या डिलिमिटेशनला म्हणावं लागेल. 1976 मध्ये जे परिसीमन म्हणजे जे डिलिमिटेशन गोठवण्याचं कारण होतं की लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरित्या राबवणाऱ्या राज्यांवर अन्याय होऊ नये, आणि तो प्रसंग आजही म्हणजे हा जो प्रश्न आहे ना तो आजही तेवढाच प्रासंगिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केली त्याच राज्यांवर आता कमी प्रतिनिधित्व मिळून त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. गायपट्टा राज्यांचं बहुमत वाढणार आहे. जर लोकसभा 846 जागापर्यंत वाढली किंवा 850 जागांपर्यंत वाढली तर मग उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिसा, गुजरात ही सगळी राज्य मिळून जवळपास 400च्या आसपास जागा होतील असा अंदाज आहे. मग 850 पैकी 400 जागा म्हणजे ऑलमोस्ट बहुमताच्या जवळ हे सगळे हा आकडा पोहोचतो. म्हणजेच काय होणार आहे की ह्याच राज्यांनी मिळून सुद्धा हे वेगळं सरकार स्थापू शकतात, किंवा ह्या राज्यांच्या प्रभावामुळे एक वेगळं सरकार सुद्धा इथं सहज स्थापना होऊ शकतं. या उलट दक्षिण भारतातील सर्व राज्य आणि महाराष्ट्र असं मिळून जेमतेम 250 जागा होतील असा एक अंदाज आहे. म्हणजे 250 जागा हे 5 राज्य कुठं आणि हे बाकीचे गायपाट्यातील राज्यांचे मिळून जवळपास 482 जागा कुठं, नाही माफ करा 400 जागा कुठं. तसंच केंद्रीय निधीवर परिणाम आहे. जे आपले सगळे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे जे काही फायनान्स कमिशन असतं आपलं, तर ते सगळं जे काही विधी जे केंद्राकडे जी जमा होते ना, केंद्राकडे जो निधी जमा होतो ह्याचं वितरण लोकसंख्येवर आणि त्या राज्यातील गरिबी आणि निरक्षरता आणि जे काही मागासलेपण आहे ह्या गोष्टींवर तो डिपेंड असतो. म्हणजे त्या राज्याला किती निधी वाटावा हे सगळं असं फायनान्स कमिशन ठरवत असतं. मग शेवटी हेच येतं की बाबा 1976 पासून ही जी गायपट्ट्यातील राज्य माती खात होती ती अजूनही ती माती खाणार, आणि ह्या सगळ्यांची शिक्षा दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्र सारख्या या प्रगत राज्यांवर ह्या सगळ्या गोष्टींचा अन्याय होणार आहे. तसंच मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला की जी राष्ट्रीय धोरणातील जे काही कायदे असतील या सगळ्या कायद्यांवर या लोकांचा उत्तरेकडील लोकांचा जास्त प्रभाव असणार आहे. सरकार जरी म्हणत असेल की लोकसंख्येनुसार 2011च्या जनगणनेनुसार ह्या जागांचं वाटप केलं जाणार नाही,
तरी पण ह्या घडीला 2011च्या जनगणनेनंतर नवीन कोणतीही जनगणना झालेली नाही. 2021ची जी जनगणना होणार होती ती कोविड आणि तत्सम कारणामुळे राहून गेली. ती सरकारला दरम्यानच्या काळात वेळच मिळालेला नाहीये. आता ती ह्या वर्षी जनगणना होण्याची शक्यता आहे. माफ करा. पण मग अजूनही झालेली नाही. तरी पण सरकार ह्या डिलिमिटेशनचा मात्र त्यांनी घाट घातलेला आहे. जरी आता सरकार म्हणतंय की लोकसंख्ये जी अगोदरची जी तुमची जी खासदारांची संख्या होती त्यांच्यामध्ये जे काही जो रेशो होता त्यामध्ये फरक पडणार नाही. पण कथनी आणि करणी ह्यात फरक असू शकतो ह्याचा खूप मोठा अंदाज आहे. शेवटी काय होणार आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे युपी, बिहार या सगळ्या राज्यांच्या या एकंदरीत जे काही प्रतिनिधित्व असेल लोकसभेतील यामध्ये वाढ होणार आहे. आणि ह्यामुळं भारताच्या एकंदरीत जे आपलं संघराज्य व्यवस्था जी आहे ह्यावर एक चुकीचा परिणाम होईल किंवा ही संघराज्य व्यवस्था ठिसूळ होईल. ज्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दक्षिणेकडील राज्य त्यात महाराष्ट्र यांच्या भाषिक अस्मिता खूप जास्त टोकदार आहेत. अशा वेळी हे डिलिमिटेशनचं पाऊल कुठपर्यंत घेऊन जाणार ह्या सगळ्या निर्णयाला हे बघणं आव्हानात्मक असेल. आपल्या काही सूचना असतील, म्हणणं असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.